हरिओम. आत्मपूजा उपनिषद. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. सूत्र 12. नैवेद्य. परिपूर्ण चंद्र अमृत रसैकीकरणं नैवेद्यम. एकेका चंद्रकलेने भरत असलेला रसयुक्त अमृतमय मधुकुंभ म्हणजे पौर्णिमेचा चंद्र हाच त्याचा नैवेद्य. द्वंद्वाची किमया. भाग 1. द्वंद्व हा वैश्विक नियम आहे. द्वंद्व ही एकमेकाविरुद्ध असलेली आत्यंतिक दोन टोके आहेत. मित्र आणि शत्रू ही व्यवहाराच्या दृष्टीने एकमेकाविरुद्ध असलेली आत्यंतिक दोन टोके आहेत, परंतु तरीही ती एकमेकांना जोडलेली आहेत. यामुळे यथाकाळी त्यांचे एकमेकात रूपांतर होऊ शकते. तसेच काही द्वंद्वे ही एकमेकाविरुद्ध असलेली आत्यंतिक टोके असूनही ती एकमेकांना सहाय्यभूत होऊन त्यामधून सृजन होते. विजेमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकत्र येतात आणि त्यामधून शक्ती निर्माण होते. नर आणि मादी एकत्र येतात आणि त्यामधून सृजन होते. अशाच एका द्वंद्वाचा या सूत्रात ऋषींनी फार सुरेख उपयोग केला आहे. शुक्ल पक्षात चंद्रकला वाढत जाते आणि पौर्णिमेनंतर तीच चंद्रकला कमी होत जाते आणि अमावस्या होते. या दोन विरुद्ध असलेल्या गोष्टींचा रूपक म्हणून उपयोग करून ऋषींनी आपल्याला या सूत्रामधून मानवी जीवनात संचित कसे वापरावे याचा उपदेश केला आहे. आपण त्या विश्वेश्वराची अंशात्मक एक छोटी प्रतिकृती आहोत. ती आपली विश्वमाता आहे. आपला देह हा एक छोटे विश्व आहे. या छोट्या विश्वाचा उपयोग करून या विश्वाची लीला अनुभवत त्या विश्वेश्वराला साध्य करायचे आहे. देहाऐवजी विश्वमातेच्या कृपाछायेखाली जीवन जगायचे आहे. हेच आपले सत्य जीवन आहे. तसे केले नाही तर आपण या विश्वात भरकटू आणि सतत दुःख अनुभवत पीडादायी आयुष्य जगत राहू. आपण मूलभूत आनंदाचे झाड आहोत. आनंद हाच आपला स्थायी स्वभाव आहे. यास्तव कैवल्यानंदी जीवन हे आपले उद्दिष्ट साध्य करायचे आहे. त्यासाठी ही येथे आत्मपूजा आरंभलेली आहे. पारंपरिक नैवेद्य. आपण पूर्वापार जेवायची मुख्य वेळ दुपारची मानतो. त्यानुसार अगदी अलीकडेपर्यंत नोकरी, दुकानदारी किंवा अन्य व्यवसाय येथे दुपारी जेवणासाठी भरपूर वेळ दिला जात असे. दुपारी सर्वजण आपापल्या घरी जेवायला जात असत आणि पुन्हा कामधंद्यावर येत असत. परंतु आधुनिक काळात कामाची जागा आणि राहायची जागा यात इतके अंतर असते की आता दुपारचे जेवण कामधंद्याच्या जागेवरच केले जाते. त्यासाठी घरून डबा नेला जातो किंवा तेथेच कॅन्टीनमध्ये जेवण घेतले जाते. कित्येक घरामध्ये पती आणि पत्नी असे दोघेही नोकरी व्यवसाय करतात. यामुळे आधुनिक काळानुसार जेवायची मुख्य वेळ रात्रीची झालेली आहे. त्यावेळी सर्व कुटुंबीय एकत्र जेवायला बसतात. परंतु आजही खेडेगावामधून दुपारचे जेवणच मुख्य मानले जाते. दुपारी जेवायला बसण्यापूर्वी आपल्यामध्ये देवाला नैवेद्य दाखवण्याची छान पद्धत आहे. देवामुळे आपल्याला अन्न मिळते ही नुसती श्रद्धा किंवा भावना नसून ती वस्तुस्थितीही आहे. आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी, औषधी आणि अन्न या सप्तमहातत्वांमुळे येथे जीवसृष्टी निर्माण होते आणि जीवित राहते. कारण कितीही मेहनत घेतली तरी जमिनीत ते विविध प्रकारचे धान्य उगवायला हवे ना. नाही तर नुसती मेहनत उपयोगाची नाही. ती पालथ्या घड्यावर पाणी ठरेल. विज्ञानाने कितीही शोध लावले तरी ते विज्ञान अन्न पिकवणारी भूमी तयार करू शकत नाही. त्यासाठी आवश्यक पाणी, प्रकाश, हवा तयार करू शकत नाही. यांना धारण करणारे आकाश निर्माण करू शकत नाही. त्या वनस्पतीत औषधी गुणधर्म निर्माण करू शकत नाही. सजीवाला उपयुक्त असे अन्न निर्माण करू शकत नाही. तेव्हा ही देवाचीच कृपा आहे. त्याची आठवण न ठेवणे, देवाच्या अस्तित्वाची शंका घेणे हे कृतज्ञपणाचे आणि निर्बुद्धपणाचेही लक्षण आहे. जमिनीत विविध प्रकारचे धान्य उगवते. त्यासाठी अत्यावश्यक असलेली महातत्वे येथे उपलब्ध आहेत. ही त्या परमात्म्याची आपल्यावर विशेष कृपा आहे. यास्तव जेवणापूर्वी त्याची आठवण करणे, त्याला जेवायला निमंत्रण करणे म्हणजेच त्याला नैवेद्य दाखवणे ही पद्धत आपण पाळतो. उपकारकर्त्याचे स्मरण ठेवणे ही आपली संस्कृती आहे. यामुळे घरातील लहानांवर कृतज्ञतेचे फार सुंदर संस्कार होतात. जेवणापूर्वी आपण सर्वप्रथम त्याला जेवायला आवाहन करतो आणि मग आपण जेवायला सुरुवात करतो.
केलेला स्वयंपाक पानात वाढून घेऊन ते नैवेद्याचे पान देवासमोर ठेवले जाते. हात जोडून डोळे मिटून त्याला जेवायला आवाहन केले जाते. योगेश्वरा, तुझ्या कृपेमुळे हे अन्न मला मिळत आहे, तेव्हा प्रथम तू हे अन्न सेवन कर, मग तुझा प्रसाद म्हणून मी अन्न सेवन करतो. कारण तो येतो आणि पानाला स्पर्श करतो, त्या पानाचा प्रसाद होतो अशी आपली श्रद्धा आहे. तो आला की त्याचे तेज सहन होणार नाही, यासाठी डोळे मिटून घ्यायचे. आता हेही सत्य आहे की देव काही प्रत्यक्ष जेवत नाही, परंतु आपण कृतज्ञता व्यक्त करतो. ते नैवेद्याचे पान लहान मुलाला किंवा घरच्या यजमानाला दिले जाते. आता दुपारी जेवायच्या वेळी जे येथे कोठे असतील तेथे ते डोळे मिटून त्याची प्रार्थना करून त्याचे स्मरण करून जेवायला सुरुवात करतात. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर सर्वजण जेवायला बसतात. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी सर्वजण एकत्र प्रार्थना करतात. भिन्न प्रदेशी विभिन्न प्रार्थना आहेत. आपण महाराष्ट्रात पुढील प्रमाणे प्रार्थना करतो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभर नोहे जाणीजे यज्ञकर्म. अशी आपण प्रार्थना करतो. याचा अर्थ फार सुरेख आणि परिणामकारकही आहे. तो आपणा सर्वांना विदित आहे. अन्न ग्रहणाची महती सांगणारी ही प्रार्थना आहे. प्रार्थना झाल्यावर घास घेताना गोविंद असे म्हणत म्हणत आपण एक एक घास घेतो, तेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्या घासाचे आत्मतत्वात रूपांतर हो अशी त्यामागे भावना आहे. त्या प्रार्थनेच्या अर्थाला ते साजेसे आहे. जेवण झाल्यावर अन्नदाता सुखी भव, आजच्यासारखे उद्या मिळो असे म्हणायची पद्धत आहे. अशा प्रकारे भोजन केले की ते अंगी लागते, त्याचे अन्नरसात रूपांतर होते, प्रकृती निरोगी राहते. जेवत असताना हरिनाम घेत जेवावे. बोलायचे झाल्यास चुकू नये, अप्रिय विषय बोलू नयेत. हलके फुलके विनोद करत जेवावे. जेवताना वातावरण प्रसन्न असावे. हल्ली दूरदर्शन घेत जेवण केले जाते, त्यावेळी जेवणाकडे लक्षच नसते, ते फक्त उदरभरण असते. पशुपक्षी हेच करतात. आपण माणसे आहोत. आपल्याला त्याच्या कृपेचे आकलन होते, त्याची आठवण ठेवावी. अन्न पूर्ण ब्रह्म आहे हे समजून घ्यावे. नैवेद्याचा अर्थ समजून घ्यावा. आपल्या नित्यजीवनातील नैवेद्याचा हा भौतिक अर्थ आपण पाहिला. त्यायोगे प्रायः देवाची आठवण ठेवणे, कृतज्ञता व्यक्त करणे हाच त्यात प्रधान हेतू आहे. यात आपण नैवेद्य दाखवून भोजन ग्रहण करतो, प्रकृती जीवित ठेवतो. येथे आत्मपूजा उपनिषदाच्या दृष्टिकोनातून नैवेद्याचा आध्यात्मिक अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे. हा आत्मपूजेतील नैवेद्य आहे. त्या नैवेद्याने आपल्याला प्रकृतीच्या अतीत असलेला परमात्मा प्राप्त करायचा आहे. त्या नैवेद्याच्या अतीत जायचे आहे. त्यासाठी या सूत्रात ऋषींनी वापरलेले शब्द समजावून घ्यायचे आहेत. ते शब्द फार मोलाचे आहेत. त्यातील रूपक उमजून घेऊन अर्थ उलगडायचा आहे. ऋषी म्हणतात, परिपूर्ण चंद्र अमृत रसैकीकरण नैवेद्यम. एकेका चंद्रकलेने भरत असलेला रसयुक्त अमृतमय मधुकुंभ म्हणजे पौर्णिमेचा चंद्र, हाच त्याचा नैवेद्य. चंद्रनाडी फार पौराणिक प्राच्य काळापासून आपल्याला सूर्यलोक आणि चंद्रलोक किंवा सूर्यनाडी आणि चंद्रनाडी हे शब्द माहितीचे आहेत. प्राणायाम, भविष्य, आयुर्वेद इत्यादी शास्त्रात हे शब्द वापरले जातात. हे सूत्र समजण्यासाठी आपल्याला विशेष करून चंद्रनाडी याचा नेमका अर्थ माहीत करून घ्यायचा आहे. चंद्राचा या सूत्रात ऋषींनी रूपक म्हणून फार सुंदर उपयोग केला आहे. चंद्राचा उपयोग करताना अर्थातच अनेकार्थी त्याच्या विरुद्ध असलेल्या सूर्याचाही विचार आपोआप करावा लागतो. सूर्य दिवसा प्रकाशतो तर चंद्र रात्री प्रकाशतो. सूर्य तेजपुंज असून तो दाह देणारा आहे, तर चंद्र शीतल असून तो आल्हाददायक आहे. आपल्याला 2 नाकपुड्या आहेत. आपण कधीही दोन्ही नाकपुड्यांनी एकदम श्वास घेत नाही. यातील कोणती तरी एक नाकपुडी श्वास घेत असते आणि त्यावेळी दुसरी नाकपुडी श्वास सोडत असते. श्वास घेताना ऊर्जा आत येत असते आणि श्वास सोडताना ऊर्जा बाहेर फेकली जात असते. या 2 नाकपुड्यात आपोआप एका ठराविक वेळाने बदल होत असतो. श्वास घेत असलेल्या नाकपुडीला सूर्यनाडी असे म्हणतात आणि श्वास सोडत असलेल्या नाकपुडीला चंद्रनाडी असे म्हणतात.
योगशास्त्रातील साधना उपासना करून दोन्हींचा समन्वय साध्य होऊ शकतो. यामधून सृजन होऊ शकते. या शब्दांचा नेमका अर्थ समजावा म्हणून प्राणायामात हे शब्द कसे वापरले जातात ते आपण थोडक्यात पाहूया. प्राणायाम करताना एका नाकपुडीने पूरक म्हणजे श्वास आत घेतला जातो आणि रेचक म्हणजे दुसऱ्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडला जातो. येथे ज्या नाकपुडीने श्वास आत घेतला जातो त्याला सूर्यनाडी असे म्हणतात आणि ज्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडला जातो त्याला चंद्रनाडी असे म्हणतात. तसेच प्राणायाम करताना स्तंभ म्हणजे श्वास धारण केला जातो. ज्या क्रियेने श्वास आत धारण केला जातो त्याला सूर्यनाडी असे म्हणतात आणि ज्या क्रियेने श्वास बाहेर धारण केला जातो त्याला चंद्रनाडी असे म्हणतात. तसेच आपल्या पाठीच्या कण्याला सुषुम्ना नाडी असे म्हणतात. या नाडीच्या उजव्या बाजूला एक नाडी असते, तिला पिंगला नाडी असे म्हणतात. ही सूर्यनाडी असते. सुषुम्ना नाडीच्या डाव्या बाजूला एक नाडी असते, तिला इडा नाडी असे म्हणतात. ही चंद्रनाडी असते. सूर्यनाडी ऊर्जा, उष्णता, ऊब, चैतन्य, उत्साह, उन्मेष देणारी असते. यामुळे हवा आत घेण्याच्या किंवा हवा आत धारण करण्याच्या प्राणायामाच्या क्रियेला सूर्यनाडी असे म्हणतात. सूर्याचा प्रकाश तेजपुंज प्रखर असतो. त्याचा दाह होतो, तो सहन होत नाही. सूर्यनाडी असलेले व्यक्तिमत्व सदा उत्साही असते. इकडचा डोंगर तिकडे करू की तिकडची दरी भरून काढू असे त्यांना होत असते. ते गप्प बसू शकत नाहीत. कायम उल्हास असतो. असे लोक सतत वळवळ चळवळ करत असतात. ते उत्साहाने प्रवास करतात. असे महा उचापती करणारे असतात. स्वतःच्या अंगावर विनाकारण नसती कामे लावून घेतात. सार्वजनिक ठिकाणी यांना चांगले राबवून घेतले जाते. यातील काही जण स्वतःसह इतरांच्या कामात स्वारस्य ठेवतात. भरपूर आणि नको इतके बोलतात. एका जागी शांत बसू शकत नाहीत. असे जेथे बसतात ते आसन हलत असते, डळमळत असते. ते बसलेली खुर्ची हलत असते. बसल्या जागी पाय हलवत असतात. असे लोक निश्चल बसू शकत नाहीत. ते फार भावनाप्रधान असतात, परंतु याचबरोबर निस्वार्थी असतात, पापभीरू असतात. अशा लोकांना झगडा करावा लागला तर हे लोक स्वच्छ छान भांडण करतात. असे लोक निवृत्त झाले की त्यांना बेळ खायला उठतो. अशांना स्मृतिभ्रंश होण्याची दाट शक्यता असते. अशांनी वेळीच वाचन श्रवण करायची आणि ध्यान लावायची सवय लावून घ्यावी. चंद्रनाडी आपल्याला अत्यावश्यक इतकी ऊर्जा, उष्णता, ऊब, चैतन्य, उत्साह, उन्मेष इत्यादी बाळगून उर्वरित ऊर्जा, उष्णता, ऊब, चैतन्य, उत्साह, उन्मेष इत्यादी त्याग करणारी आहे. यामुळे श्वास सोडणे, श्वास बाहेर धारण करणे या प्राणायामाच्या क्रियांना चंद्रनाडी असे म्हणतात. चंद्रनाडी मौन, प्रशांत, एकांतप्रिय, आवश्यक इतकाच आविष्कार करणारी असते. अशांना विनाकारण कोठेही जायचा, काही करायचा उत्साह नसतो. कामानिमित्त कोठे गेले, काम झाले की तेथून हे लोक लगेचच काढता पाय घेतात. हे लोक मुळीच आळशी नसतात. अत्यावश्यक इतके काम, हालचाली जरूर करतात. परंतु अशांना एकांतात प्रशांतपणे चिंतन करायला आवडते. यामुळे असे लोक मितभाषी असतात. अशांना झगडा करावा लागला तर असे लोक शांत डोक्याने योग्य संधीची वाट पाहतात आणि थंड डोक्याने काटा काढतात. भविष्यशास्त्र या सर्वाचा उपयोग करून प्रत्येकाच्या स्वभावाचा अंदाज घेऊन जन्मवेळ पाहून गृहस्थिती अभ्यासून कुंडली मांडून भविष्य वर्तविते. आयुर्वेद शास्त्र या सर्वाचा उपयोग करून नाडी परीक्षा करून प्रकृतीचा अंदाज घेऊन औषध देते. योगशास्त्रात योगक्रियेने सूर्यनाडी आणि चंद्रनाडी यांचा समतोल राखला जातो. त्या परमचैतन्यामधून आत्मब्रह्मांडात ओम असा महादिव्य विस्फोट झाला आणि त्यामधून महासूर्य, त्यांचे सूर्य, त्यांच्या ग्रहमाला, त्यांचे उपग्रह निर्माण झाले आणि अशा प्रकारे एकेका महासूर्याचे एक एक विश्व निर्माण झाले. याशिवाय धूमकेतूची विश्वेही निर्माण झाली. अशी अनंत विश्वे या आत्मब्रह्मांडात निर्माण झाली. चंद्र हा उपग्रह आहे. यामुळे विश्व निर्माणात ती शेवटची निर्मिती आहे. यामुळे निर्माणाचे वेळीच त्यात विश्वाचा विचार करता तेथे फार कमी ऊर्जा होती. यामुळे चंद्र फार लवकर थंड झाला, शांत झाला. यामुळे ते मौन, प्रशांत, एकांत याचे प्रतीक झाले. चंद्र परप्रकाशित आहे. त्याचा प्रकाश म्हणजे सूर्याचा परावर्तित प्रकाश असतो. यामुळे चंद्राचे चांदणे शीतल असते. त्याचा दाह होत नाही. ते फार फार औषधी असते.
चांदण्यात फिरावे, ध्यान लावावे. चंद्राचा आणखी एक खास विशेष म्हणजे एकेका नक्षत्राच्या जवळ एक एक दिवस सरकून तो 14 दिवस एक एक कला वाढत जातो आणि पूर्ण होतो. त्याला आपण पौर्णिमा असे म्हणतो. त्यानंतर याच्या उलट क्रमाने 14 दिवस एकेका नक्षत्राजवळ सरकत सरकत एक एक कला कमी कमी होत शेवटी अदृश्य होतो. याला आपण अमावस्या असे म्हणतो. या सर्वांचा या सूत्रात ऋषींनी फार छान रूपक म्हणून उपयोग केलेला आहे. रसयुक्त अमृतमय मधुकुंभ. माणसाच्या जीवनात चंद्रकलेप्रमाणेच घटना घडत असतात. शैशव, बालपण संपते आणि तारुण्य सुरू होते. आता खऱ्या अर्थी जीवन जगणे सुरू होते. एक एक उपभोग घेणे सुरू असते. ऐन तारुण्याचा काळ असतो. त्या उपभोगात तो तरुण रममाण होतो. असे उपभोग घेता घेता तारतम्य राहत नाही. त्याच्यापुढे वैविध्यपूर्ण अशी उपभोगांची रास असते. त्यातील किती आणि कोणकोणते उपभोग कसे कसे घेऊ असे त्याला होते. यात त्याच्या इच्छा अपेक्षा अपुऱ्या राहतात. कारण इतक्या विलासच्या आयुष्यात एक देह उपभोग घेऊन घेऊन किती घेणार, याला निश्चितच मर्यादा असतात. जीवात्म्याने हा सद्य देह गतसंचित संपवण्यासाठी म्हणून खास तेवढ्यापुरताच निर्माण करून धारण केलेला असतो. त्याच्या मर्यादेपेक्षा जास्त उपभोग तो घेऊ शकत नाही. त्याच्या उपभोग घ्यायच्या क्षमतेला गतसंचिताची मर्यादा असते. देहाची क्षमता, वेळेची मर्यादा, साधनसामुग्रीची मर्यादा, सभोवतालची परिस्थिती इत्यादी गोष्टींमुळे त्याचे उपभोग घेणे मर्यादित होते. येथे न घेतलेले उपभोग चंद्रकलेप्रमाणे हळूहळू संचित होत जातात. हा तरुण भरपूर मेहनत घेतो, काबाड कष्ट करतो. कौशल्यपणाला लावून धनसंपत्ती, पैसा अडका, सोने नाणे, स्थावर आणि जंगम मालमत्ता इत्यादी असे गडगंज वैभव संपन्न करतो. तो समाजात धनवान श्रीमंत म्हणून ओळखला जातो. चंद्रकलेप्रमाणे त्याच्याजवळ असे वैभव वाढत असते. हा तरुण कामधंदा, समाजकार्य इत्यादीच्या निमित्ताने आयुष्यात अनेक प्रकारे जनसंपर्क साधतो. अनेक प्रकारे विविध निमित्ताने त्याच्या लोकांशी संबंध प्रस्थापित होतो. अशा सहवासाने भरपूर ओळखी होत असतात. चंद्रकलेप्रमाणे त्याचा जनसंग्रह वाढत जातो. नित्यदिनी पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा वृद्धिंगत होत असते. या तरुणावर लहानपणापासून इतरांकडून सतत संस्कार होत असतात. त्याच्या स्वतःच्या निरीक्षणामधून, त्याला आलेल्या निरनिराळ्या अनुभवावरून, तसेच वाचन, श्रवण, मनन यामधून त्याच्यावर संस्कार होत असतात. त्याच्या स्वतःच्या अशा काही कल्पना असतात. त्याचे म्हणून स्वतःचे असे स्वतंत्र विचार असतात. तर्क वितर्क असतात. या सर्वांचा चंद्रकलेप्रमाणे त्याच्याकडे दिवसेंदिवस संस्कारांचा संग्रह होत असतो. या तरुणाला अनेक प्रकारे काही ना काही निमित्ताने कुटुंबात, नातेवाईकात, कामाच्या ठिकाणी, समाजात मानसन्मान मिळत असतो. लोक त्याचा आदर सत्कार करत असतात. समाजात त्याच्या शब्दाला मान दिला जातो. यामुळे चंद्रकलेप्रमाणे त्याची प्रतिष्ठा वाढत असते. जीवन जगताना त्या तरुणाच्या आयुष्यात अनेक प्रसंग घडत असतात. अशा प्रसंगाचा त्या तरुणावर परिणाम होत असतो. त्यातील काही प्रसंगात त्या तरुणाचा प्रत्यक्ष सहभाग असतो किंवा काही प्रसंगात त्याचा प्रत्यक्ष सहभाग असतो असेही नाही. परंतु तरीही त्या परिणामांची स्मृती जागवली जाते. असे प्रसंग त्याच्याकडून विसरले जात नाहीत. आयुष्यात अशी स्मृती चंद्रकलेप्रमाणे वर्धित होत असते. जीवन जगताना मनुष्याजवळ अतृप्त राहिलेले उपभोग, साचविलेले धन, केलेला जनसंग्रह, झालेले संस्कार, मिळालेली प्रतिष्ठा, संचित झालेली स्मृती इत्यादी विविध गोष्टी चंद्रकलेप्रमाणे वाढता वाढता वाढत जातात. एक एक बेलाचे पान वाहून शिवपूजा पूर्ण व्हावी किंवा एक एक जप करत तपस्या पूर्ण व्हावी, त्याप्रमाणे त्याच्या विविध संचितांचा पौर्णिमेप्रमाणे पूर्ण चंद्र होतो. त्याला याचा फार मोठा अभिमान असतो. या सर्व गोष्टीत त्याला भरपूर रस असतो, चव असते. त्याच्यासाठी हा संग्रह फार मोलाचा असतो. त्याच्यासाठी त्या कधीही नष्ट न होणाऱ्या अशा अमृतमय असतात. त्याच्यासाठी या किंवा पुनर्जन्मात त्या उपयुक्त असतात. सर्व काही पैशाने, वैभवाने मिळवता येते आणि माझ्याकडे हे सर्व आहे. आता या जोरावर मी स्वर्गीय उपभोग घेईन, माझे मनोरथ पूर्ण करीन, अशा प्रसन्नतेने तो मोठ्या सौख्यात जगत असतो. या गोष्टी त्याच्यापासून दूर होऊ नयेत म्हणून तो सतत काळजी घेत असतो. त्याच्याजवळ या अशा विभिन्न गोष्टींचा एक रसयुक्त अमृतमय मधुकुंभ तयार होतो. एका कलेने मिळवलेल्या चंद्रकोळींचा आता त्याच्याकडे पौर्णिमेचा पूर्ण चंद्र झालेला असतो.
हा मधुकुंभ साचत असताना त्या तरुणाचे प्रौढपण सुरू झालेले असते. आता तो पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे असलेल्या या मधुकुंभाचा प्रसाद दाखवून देवाकडून स्वर्ग सौख्याची अपेक्षा करतो. हा त्याचा अमृतमय रसयुक्त मधुकुंभ देवासाठी नैवेद्य होतो. या नैवेद्याच्या जोरावर तो स्वर्ग सौख्य मिळवण्याचा चंग बांधतो. या रसयुक्त अमृतमय मधुकुंभामुळे जो पूर्ण चंद्राचा नैवेद्य तयार झाला आहे, त्यामुळे येथे जीवनाला जी कलाटणी मिळते ती आता आपल्याला समजावून घ्यायची आहे. जर या नैवेद्याचा भौतिक नैवेद्य झाला तर आत्ममर्जीच्या विरुद्ध आचरण होऊन त्याला भौतिक वळण दिले जाते आणि अशाचे जन्ममरणाचे फेरे सुरूच राहतात. परंतु सुबुद्धी झाली तर ह्या नैवेद्याचे आध्यात्मिक नैवेद्यात रूपांतर होते. त्यायोगे या उपनिषदाला अपेक्षित अशी कलाटणी जीवनाला जी मिळते ती आपल्याला समजावून घ्यायची आहे, त्याला साथ द्यायची आहे आणि आपण जीवनमुक्त, सायुज्यमुक्त, मुक्त व्हायचे आहे. त्यासाठीच हा आत्मपूजा उपनिषदात हे सूत्र सांगितले आहे. वैश्विक नियम. तरुणाने प्रौढत्व येईपर्यंत एक एक करून वाढत जाणाऱ्या चंद्रकलेप्रमाणे एक एक उपभोग, धन, जनसंग्रह, संस्कार, प्रतिष्ठा, स्मृती इत्यादीचा रसयुक्त अमृतमय मधुकुंभ साचवला आहे. बेलाच्या पानाने शिवपूजा पूर्ण व्हावी किंवा जपाने तप पूर्ण व्हावे, त्याप्रमाणे तो आता जीवनाच्या सफलतेच्या शिखरावर आरूढ झालेला आहे. त्या मधुकुंभाचा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण चंद्र झाला आहे. आता तो प्रौढ या मधुकुंभाचा नैवेद्य दाखवून भोज घेण्यासाठी, पुढील जीवन जगण्यासाठी सज्ज झाला आहे. तो जसजसे जीवन जगू लागतो तसतसे वैश्विक नियमांची अंमलबजावणी नियतीकडून सुरू होते. आपण प्रस्तावनेत 3 वैश्विक नियम पाहिले आहेत. द्वंद्व पहिला हा एक वैश्विक नियम आहे. दुसरा उत्पत्ती स्थिती लय हा एक वैश्विक नियम आहे. आणि तिसरा नियम आहे जीवन म्हणजे दुःख हा तिसरा वैश्विक नियम. आता या वैश्विक नियमांची अंमलबजावणी सुरू होते. पहिल्या द्वंद्वाच्या नियमाप्रमाणे एक एक कलेने वाढत जाणारा मधुकुंभाचा पूर्ण चंद्र आता एक एक कलेने कमी कमी होत जातो. उपभोग, धन, जनसंग्रह, संस्कार, प्रतिष्ठा, स्मृती इत्यादीला ओहोटी लागते. दुसऱ्या उत्पत्ती स्थिती लय या नियमाप्रमाणे आता हा प्रौढ वार्धक्याकडे झुकू लागतो. त्याला लय होण्याची, मृत्यूची चाहूल लागते. संग्रहाचा ऱ्हास आणि मृत्यूची चाहूल यामुळे तिसऱ्या दुःखाच्या नियमाप्रमाणे या प्रौढाच्या वाट्याला दुःख येऊ लागते. वास्तवात वैश्विक नियमांच्या त्रिकोणात ज्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे गोष्टी घडत असतात. याच त्रिकोणात जराही भेद न करता परमात्मा सर्वांना मुक्तीची समान संधी देतो. त्याप्रमाणेच त्या त्रिकोणात खेळ मांडला जातो. त्या त्रिकोणातच विरघळून बिरून देहाच्या केंद्रस्थानी आज सखोल जाऊन तो अदृश्य अद्भुत असा जीवनाचा चौथा कोन तुरीय साध्य करून तो पूर्ण चंद्र वेळीच समजून घ्यावा लागतो. त्यासाठी त्या त्रिकोणाची मर्यादा सांभाळावी लागते. त्यासाठी अध्यात्म आणि सत्संग याला पर्याय नाही. कोण कसा वर्तन करतो त्यावर मानवाची मुक्ती अवलंबून आहे. ऋषी म्हणतात, परिपूर्ण चंद्र अमृत रसैकीकरण नैवेद्यम. एकेका चंद्रकलेने भरत असलेला रसयुक्त अमृतमय मधुकुंभ म्हणजे पौर्णिमेचा चंद्र हाच त्याचा नैवेद्य. परमात्म्याकडून नैवेद्य ग्रहण. अशा प्रकारे हा प्रौढ पौर्णिमेचा पूर्णचंद्र झालेल्या आपल्या या अमृत कुंभाचा नैवेद्य परमात्म्याला दाखवितो आणि त्या जोरावर स्वर्ग सौख्य उपभोगत असतो. आता तो या जन्मी ते स्वर्गोपभोग घेतो की ते तो पुनर्जन्म होऊन घेतो, हे या सूत्रातील तत्व समजून घ्यायच्या दृष्टीने गौण आहे. आपल्याला या सूत्रातील तत्व समजून घ्यायचे आहे. स्वर्गोपभोग घेताना त्या रसयुक्त अमृतमय मधुकुंभातील पूर्णचंद्राचा नैवेद्य परमात्म्याला दाखविला जातो. त्यावेळी तो रसयुक्त अमृतमय मधुकुंभ रिता होऊ लागतो, कारण परमात्मा तो नैवेद्य ग्रहण करून सेवन करू लागतो. उपभोग, धन, जनसंग्रह, संस्कार, प्रतिष्ठा, स्मृती इत्यादी कमी कमी होऊ लागते. याचे या प्रौढाला महा आश्चर्य वाटते, कारण इतके दिवस त्याला पारंपरिक नैवेद्याची सवय असते. परमात्मा कधीही नैवेद्य ग्रहण करत नाही असा त्याचा इतक्या दिवसांचा अनुभव असतो. तो नैवेद्य आपल्याला सेवन करायला मिळतो अशी त्याला सवय असते, परंतु आता तोच परमात्मा नैवेद्य ग्रहण करू लागतो. आता त्याचे उपभोगांनी उपभोग वाढत न जाता ते कमी होत जातात.
शुक्ल पक्षातील चंद्र कृष्ण पक्षात प्रवेश करतो. हे नीट समजावून घेऊया. शैशव बालपण संपून नुकतेच तारुण्यात पदार्पण झालेले असते आणि कर्मयोग सुरू झालेला असतो. कर्मयोग करताना चंद्रकलेप्रमाणे रसयुक्त मधुकुंभाचा संचय होत असतो. तेथे अमृतमय रसयुक्त मधुकुंभ सतत भरत असतो, कारण तेथे उपभोग घेणे हा हेतू नसतो. कर्मयोग सुरू असतो आणि त्याचा परिणाम म्हणून मधुकुंभात रसयुक्त संचय होत असतो. हे अगदी स्वाभाविक असे घडत असते. अशा वेळी तो नैवेद्य पारंपरिक अशा स्वरूपाचा असतो. परमात्म्याला तो नैवेद्य सेवन करण्यात जराही स्वारस्य नसते. हा ज्याच्या त्याच्या नैसर्गिक अशा कर्मयोगातील मेहनतीचा परिणाम असतो. तो ज्याला त्याला उपभोगायला मिळतो. याच वेळी अशा या कर्मयोगामुळे अंतःकरणात अंतरात्मा साक्षी राहून सृष्टीची लीला अनुभवत असतो. हे कर्मयोगाच्या तत्वाप्रमाणे घडत असते आणि त्यामुळे याचे भोग निर्माण होत नसतात आणि त्याचे उपभोग पुनर्जन्मासाठी संचितही होत नसतात. ते त्या त्या जन्मात उपभोगून संपुष्टात येतात. परंतु आता तारुण्य संपते, प्रौढत्व सुरू होते. आता जीवनाला कलाटणी मिळालेली असते. कर्मयोगाचा निरागसपणा संपतो. उपभोगांची लज्जत निर्माण होते. येथे भोगमय आयुष्य सुरू होते. कर्मासाठी कर्म न करता उपभोगांसाठी कर्म हा नवा धडा गिरवला जातो. हे कितव्या वयाला होईल याचा काही नियम नाही. याचा व्यवहारी वयाशी काहीही संबंध नाही. ज्यावेळी हे घडते तेव्हा तो तरुण प्रौढ होतो. त्याला परमात्म्यापेक्षा स्वतःची निराळी समज येते. ही समज अर्थातच भौतिक असते. यामुळे त्याच्या त्या मधुकुंभामधून परमात्मा नैवेद्य ग्रहण करू लागतो. उपभोग धन जनसंग्रह संस्कार प्रतिष्ठा स्मृती इत्यादी कमी कमी होऊ लागते. हे दोन प्रकारे घडते. यात एकाचा होतो भौतिक नैवेद्य आणि दुसऱ्याचा होतो आध्यात्मिक नैवेद्य. हे असे होणे पूर्णपणे प्रत्येकाच्या जाणीवेवर अवलंबून असते. यात परमात्मा कधीही भेद करत नाही. तो सर्वांना जीवनमुक्तीची सायुज्य मुक्तीची पूर्णपणे समान संधी देत असतो. भौतिक नैवेद्य हा तरुण उपभोगामागून उपभोग घेत असतो. परमात्मा त्याचे उपभोग संपावेत म्हणून त्याला साथ देत असतो. त्या तरुणाला यौवनाच्या मस्तीत हा पोच येत नाही. त्याला वाटते की तो त्याच्या कर्तबगारीवर मौज मजा करत आहे. अशा वेळी परमात्मा त्याला पदोपदी नकारात्मक प्रचिती देऊन हर प्रकारे सावध करतो. परंतु ऐन तारुण्याच्या जोशात यौवनाच्या मस्तीत हा बेभान होतो. त्या धुंदीत हा तरुण त्याच्या प्रारब्धात नसलेले, नियतीने त्याला बहाल न केलेले, त्याच्यासाठी अनैसर्गिक असलेले उपभोग घेऊ लागतो. त्याला वाटते आपण लाथ मारू तेथे पाणी काढू. येथे परमात्मा सावध होतो, कारण औषात्म्याला मुक्त करायचे असते. त्यासाठी कर्मयोगाने प्राप्त इतकेच उपभोग घेणे अपेक्षित असते. त्या योगे संचित संपुष्टात येत असते. परंतु हा तरुण काही ऐकायला आणि सुधारायला तयार नसतो. मग परमात्मा तो रसयुक्त अमृतमय नैवेद्य सेवन करायला सुरुवात करतो. त्याला सावध करण्यासाठी परमात्मा त्याला अपयश देतो. येथे तो नैवेद्य भौतिक नैवेद्य होतो. त्या तरुणाच्या जीवनातील चंद्रकलेची शुक्ल पक्षातील वृद्धी ओसरते आणि कृष्ण पक्षातील नकारात्मक ओहोटी सुरू होते. परमात्मा त्या रसयुक्त अमृतमय मधुकुंभातील पूर्ण चंद्राचा नैवेद्य झपाट्याने ग्रहण करू लागतो. ही त्या प्रौढासाठी परमात्म्याने धोक्याची घंटा वाजवलेली असते. परंतु उपभोगांच्या नादात हा ब्रह्मनाद त्याला ऐकायला येत नाही. तो उपभोगांच्या गर्तेत रुतून जातो. सकारात्मक उपभोग संपू लागतात आणि नकारात्मक उपभोग संचित होऊ लागतात. धनच संपू लागते. हा लवकरच कर्जबाजारी होतो. जनता पाठ फिरवते. हळूहळू मित्र नातलग दूर होतात. बिचारे कुटुंबीय भिके कंगाल होतात. क्वचित प्रसंगी तेही सोडून जातात. याला संस्कारांचे अवडंबर राहत नाही. हा बेदिक्कत अयोगिक आचरण करू लागतो. प्रतिष्ठा धुळीला मिळते. सुरुवातीला लोक पाठीमागे आणि नंतर तोंडावर वाभाडे काढू लागतात. अप्रतिष्ठा होते. याची स्मृती उफाळून येते आणि ती नकारात्मक वागू लागते. हा सर्वांची उणीधुणी काढू लागतो. याचा सर्व प्रकारे ऱ्हास होतो. तो रसातळाला पोहोचतो. चंद्रकला जशी शुक्ल पक्षात वाढू लागते तशीच ती वैश्विक द्वंद्वाच्या नियमाप्रमाणे कृष्ण पक्षात कमी होते. कृष्ण पक्षात चंद्रकला कमी होणे म्हणजे उपभोग धन जनसंग्रह संस्कार प्रतिष्ठा स्मृती इत्यादींना ओहोटी लागणे. हेच ते परमात्म्याचे नैवेद्य ग्रहण करणे असते. कारण यामुळे निदान नवीन उपभोगांची भर होणे तरी थांबते.
त्या तळामधून त्याचा पुनर्जन्म होतो आणि त्याला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. आध्यात्मिक नैवेद्य. महत् भाग्य असेल तर भौतिक नैवेद्याऐवजी तोच नैवेद्य आध्यात्मिके होऊ शकतो. त्या योगे पुनर्जन्माऐवजी मुक्ती प्राप्त होते. हा तरुण जेव्हा उपभोगामागून उपभोग घेऊ लागतो तेव्हा त्याला परमात्मा त्याचे उपभोग संपवण्यासाठी साथ देऊ लागतो. रसयुक्त अमृतमय मधुकुंभातील नैवेद्य परमात्मा सेवन करू लागतो. शुक्ल पक्षातील चंद्रकला वृद्धिंगत होणे थांबते. कृष्ण पक्षातील चंद्रकला कमी कमी होऊ लागते. उपभोग, धन, जनसंग्रह, संस्कार, प्रतिष्ठा, स्मृती इत्यादींना ओहोटी लागते. हा तरुण वेळीच सावध होतो. तो योग गुरूंना शरण जातो. येथे एक फार महत्त्वाचा फरक लक्षात घ्यावा. अशा वेळी तो जर विद्वान पंडिताकडे गेला तर तो विद्वान पंडित त्याला पूजा अर्चा, रुद्र, महारुद्र, तंत्र, मंत्र, यज्ञ, याग इत्यादी करून भरपूर दक्षिणा घेऊन पुन्हा जोमाने प्रयत्न करून भोग प्रवृत्तीसाठी उद्युक्त करील. परंतु नियतीची मर्जी ओळखून त्याला मुक्तीचा उपदेश कधीही करणार नाही. परंतु योगगुरूंच्या उपदेशामुळे त्याचे वर्तन बदलते. योगगुरू त्याला संयमाचे, विवेकाचे अमृत पाजतात. त्या योगे तो स्वतःच्या मर्जीने उपभोग घेणे थांबवितो आणि तो परमात्म्याची मर्जी स्वीकारतो. योगगुरू त्याला भोग प्रवृत्तीमधून निवृत्त करून त्याला योग्य मार्गी जायला सांगतात. उपभोग हे जीवनाचे उद्दिष्ट नसून मुक्ती हेच जीवनाचे उद्दिष्ट आहे हे त्याला योगगुरू समजावून देतात. त्या योगे त्याला भौतिक जीवनातील ऱ्हासाचा नेमका अर्थ उमजतो. त्याचा नैवेद्य आध्यात्मिक होतो. हा वेगाने एकेका संचितामधून रिता होऊ लागतो. रसयुक्त अमृतमय मधुकुंभ हलका होतो. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत त्याचा प्रवास सुकर होतो. तो पूर्ण रिता होतो. त्याचे संचित संपते. यामुळे आवश्यक उपभोग घेऊन तो महा आनंदी होतो. अनावश्यक धन दूर होते. तो एकांत प्रिय होतो. भौतिक संस्कार, प्रतिष्ठा याचे आध्यात्मिक संस्कार प्रतिष्ठेत रूपांतर होते. जनता त्याला योगी म्हणून आदर देऊ लागते. त्याचे कुटुंबीय आनंदी असतात. ते त्याचा सत्कार करतात. आपल्या कुटुंबात असा योगी आहे याचा त्यांना आनंद वाटतो. या योगे हा तरुण आनंदित होतो कारण त्याच्या डोक्यावरील ओझे कमी होत जाते. त्याचे संचित संपते. त्याला हलके वाटू लागते. त्याची परमस्मृती जागृत होते की तो स्वतः अंशात्मा आहे, परमात्म्याचा अंश आहे. त्या शून्यामधून तो पूर्णत्वाला पोहोचतो. यथाकाळी तो जीवनमुक्त, सायुज्यमुक्त, मुक्त होतो. हरिओम.